आणि आता नागपूरनंतर बातमी थेट साता समुद्रापार। एकीकडे इराण आणि दुसरीकडे अमेरिका आणि इस्रायल आहेत। दोन्ही बाजूंनी घातक हल्ले सुरू आहेत। एकमेकांना संपवण्याचे प्रयत्न इतके जोरदार सुरू आहेत की ते शब्दांच्या पलीकडचे। आतापर्यंत दोन्ही बाजूंनी फक्त हवाई कारवाई सुरू आहे, पण इस्रायल एअरफोर्सच्या एका कमांडरच्या पत्राच्या आधारे एक मोठा खुलासा झालाय। इस्रायल आणि अमेरिका युद्धाचा शेवट करण्यासाठी जमिनीवर सुद्धा आपले कमांडो आणि सैनिक पाठवू शकतात। पण मंडळी, हे वाटतंय तेवढं सोपं आहे का? जाणून घेऊयात एक खास रिपोर्ट। हे एक चित्र अत्यंत भीतिदायक आहे। एकीकडे अमेरिका तेहरान आणि इराणच्या अन्य शहरांवरती जोरदार हल्ले चढवतोय। एका मागोमाग एक मिसाईल आणि ड्रोनद्वारे हल्ला केला जातोय। दुसरीकडे इराणही मागे हटायला तयार नाही। इराण आपल्या ड्रोन आणि मिसाईलद्वारे इस्रायल सोबतच अमेरिकन लष्करी तळ असलेल्या आखाती देशांवरती अगदी तुटून पडलाय। या जोरदार हल्ल्यांनी दोन्ही बाजूंचं मोठं नुकसान झालंय। पण अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचं झालेलं हे नुकसान मोजता न येणार आहे। असं असलं तरी सुद्धा अमेरिका आणि इस्रायलला हे नक्कीच माहिती आहे की फक्त हवाई हल्ल्यांनी इराणला गुडघे टेकायला लावणं तितकंसं सोपं नाही। कारण आयातुल्ला खामेनींच्या हत्येनं दुखावलेला इराणी नागरिक आता रस्त्यावरती उतरलाय। त्यांना नियंत्रित केलं नाही तर इराणला हरवणं नक्कीच सोपं नाहीये। आणि म्हणूनच आता अमेरिका आणि इस्रायलनं लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवरती जमिनीवरील लढाईला सुरुवात केली आहे, जेणेकरून इराणला प्रत्येक मोर्चावर कमजोर केला जाईल। आणि त्याचा खुलासा खुद्द इस्रायली एअरफोर्सचे चीफ ऑफ स्टाफ जनरल एयाल जमीन यांच्या पत्रातून झालाय। त्यांनी जून 2025 मध्ये इराणवरती झालेल्या इस्रायली हल्ल्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाचं पत्र लिहिलं होतं। त्यात त्यांनी म्हटलं होतं, मोसादच नाही तर ग्राउंड कमांडो युनिट्सही ऑपरेशनमध्ये उतरले होते आणि त्यांच्या मदतीनेही हल्ले यशस्वी झाले। म्हणूनच इराणला नामोहरम करण्यासाठी अमेरिका इस्रायलच्या मदतीनं सैन्य दलाचाही वापर करू शकतं। पण प्रश्न असा आहे की हे इतकं सोपं आहे का? तर इराणवरती पकड मिळवणं अमेरिका आणि इस्रायलसाठी वाटतं तितकं सोपं नाहीये। त्यांच्यासमोर सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे इराणचा भूगोल। आता इराणचा जेव्हा भूगोल आपण लक्षात घेतो तेव्हा आपल्याला 3 गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इराण हा प्रचंड मोठा देश आहे। हा प्रचंड मोठा देश असल्यामुळे शत्रू राष्ट्रांनी जरी इराणमध्ये घुसायचा प्रयत्न केला, इराणच्या सीमा पार केल्या, तरी जी मुख्य शहरं आहेत तिथपर्यंत ते पोहोचू शकतात की नाही हा मोठा प्रश्न आहे। कारण ती मुख्य शहरं जी आहेत ती ह्या सीमा भागांपासून लांब आहेत। हा पहिला मुद्दा झाला। आता दुसरा जो मुद्दा आहे महत्त्वाचा तो म्हणजे इराण हा पर्वतरांगांनी वेढलेला देश आहे। तर त्याच्यामुळे जी जमिनीवरची मूवमेंट असते लष्कराची ती इराणमध्ये कठीण होते। इराणचं जे टेरेन आहे ते डिफिकल्ट टेरेन मानलं जातं। इराणमध्ये जे पर्वत आहेत तिथले रस्तेसुद्धा अरुंद आहेत। आता ह्या अरुंद रस्त्यांवरती टँक्स घेऊन जाणं, रणगाडे घेऊन जाणं किंवा मोठ्या मोठ्या ज्या वॉर मशिनरीज आहेत त्या घेऊन जाणं सैन्याला कठीण पडतं। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला ह्या युद्धामध्ये कन्सिडर करायला लागेल। आणि त्याच्याचमुळे इराणमध्ये अमेरिका डायरेक्ट घुसत नाही आहे, हवाई हल्ले करते। इराण 3 बाजूंनी उंच पर्वतरांगांनी वेढलेला आहे। तर इराणच्या चौथ्या बाजूला समुद्र आहे। मध्यभागी विस्तीर्ण कोरडा वाळवंटी प्रदेश आहे। ही भौगोलिक रचना इराणला एक नैसर्गिक सुरक्षा कवच देते। इराणमध्ये दक्षिणेकडे कॉक्सस पर्वतरांग आहे। ही पर्वतरांग 1500 किलोमीटर पर्यंत पसरली आहे, जिथे सैन्य उतरवणं अवघड आहे। इराणची सीमारेषा सुमारे 1300 किलोमीटर पर्यंत लांब आहे, जी फारसच्या आखातापासून ओमानच्या आखातापर्यंत पसरली आहे। अमेरिका जरी असं म्हणत असली की आम्ही एका लॉंग ड्युरेशन वॉरसाठी प्रिपेअर्ड आहोत, त्यांनी नुकतंच असं म्हटलं की आम्ही सप्टेंबर पर्यंत हे युद्ध चालेल
असं आम्हाला वाटतंय, किंवा त्या पलीकडेही चाललं तरी आमची ताकद आहे. पण खरंच अमेरिकेला आपले सैन्य तिथे उतरवणं शक्य आहे का, हे मात्र आता कठीण आहे. इराणचा भूगोल पाहता इराण वाळवंट असलं काही प्रमाणात, तर इराण हे काही सपाट वाळवंट नाहीये. अतिशय कठीण प्रदेश आहे, डोंगराळ प्रदेश आहे. अशा प्रदेशात सैन्य उतरवणं आणि प्रत्यक्ष कारवाई करणं, इराणचं केवळ सैन्य नाही तर इराणच्या प्रॉक्सीज सोबत सुद्धा लढाई करणं आणि त्यानंतर सत्ताबदल घडवून आणणं, हे तितकंसं सोपं नाहीये, हे अमेरिका सुद्धा जाणते. अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या याच नैसर्गिक ताकदीची चांगलीच माहिती आहे आणि म्हणूनच हवेतून जमिनीवरती मारा करत इराणला कमकुवत करण्यावरच या दोन्ही देशांचा भार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.